ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची ताकद एकत्र झाली, गुरुदेव दत्तात्रयांचा जन्म झाला. म्हणजे हा अवतार घेतला. हा कशासाठी? अखंड सृष्टीच्या कल्याणासाठी बघा. तर प्रत्येक भक्त गुरुदेव दत्त असं म्हणतो बघा. तर बांधवांनो, अखंड सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ गुरु गुरुदेव दत्तात्रय महाराजांना म्हटलं जातं बघा. कारण दत्तात्रय महाराज 24 गुरु केले बघा. आणि या 24 गुरुकडून ज्ञान घेतलं. आणि हे 24 गुरूंचं ज्ञान जर आपण मनापासून ऐकलं तर 84 योनीतून आपली मुक्तता होईल बघा. म्हणजे 84 योनीतून माणसाचा जन्म परत होतो. जर मोक्ष प्राप्तीपर्यंत जर पोहोचायचं असेल आपल्याला, तर दत्तात्रय महाराजांचे जे 24 गुरु आहेत आणि त्याच्यातून जे गुण घेतलेत ते आपण ध्यान देऊन नक्की ऐका बघा. मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष. आपल्याला गुरु शोधण्यासाठी कुठं जावं लागत नाही बघा. कुठंच जावं लागत नाही. या पृथ्वी तलावरती निसर्गानं म्हणजेच भगवंतानं जे तयार केलं प्रत्येक वस्तू, पशु पक्षी प्राणी किंवा वस्तू काय, प्रत्येकापासून ज्ञान हे आपल्याला नक्की मिळतं बघा. प्रथम आपल्याला दाखवलं ते गुरुदेव दत्तात्रय महाराजांनी आपल्याला बघा. म्हणून गुरुदेव दत्तांचा पहिला गुरु बघा पृथ्वी. तर पृथ्वीचा गुण हा पहिला सहनशीलता आहे बघा. कारण आज आपण पृथ्वी तलावर असताना काय काय करतो? खड्डे खांदतो, डोंगर इकडचे तिकडे नेऊन टाकतोय, किती घाण करतो. पण पृथ्वी कधी काय म्हणली का? बोलली का? म्हणजे सहनशीलता कशी असावी माणसाची, सहनशीलता गुण हा भगवंताने शिकला बघा पृथ्वीकडून. तर दत्तात्रय महाराजांचा दुसरा गुरु वायू आहे बघा. विरक्ती. वायू कधी थांबत नाही बघा. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपण कधीही व्यवहार थांबू नये बघा. हा वायूपासून गुण दत्तात्रय महाराजांनी घेतला. तिसरा गुरु बघा आकाश. आणि आकाशापासून गुरुदेव दत्तांनी अचलता हा गुण घेतला बघा. आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार, एक सर्वांशी समत्व राखणारा, निसंग अभेद, निर्मळ, निर्विवाद, अलिप्त आणि अचल आहे बघा. असा हा गुण आकाशाकडून घेतला देवानं बघा. चौथा गुरु आहे पाणी. आणि या पाण्याचा गुण आहे बघा स्नेहभाव. मनुष्याने पाण्याप्रमाणे राहावं, स्नेहभावानं वागावं, कोणाचाही पक्षपात करू नये. पाणी कधी पक्षपात करतं का बघा? कधीच नाही. गोर, गरीब, श्रीमंत कधीही पक्षपात करत नाही. पण गुरुदेव दत्तात्रय महाराजांनी पाण्यापासून हा स्नेहभाव गुण घेतला. पाचवा गुरु आहे अग्नी. तर अग्नीपासून पवित्रता हा गुण घेतला बघा दत्तात्रय महाराजांनी. मनुष्यानं अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावं. सहावा गुरु आहे चंद्र. चंद्राचा गुण बघा विकार आहे. विकार, बाधा न होणे. की ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत गुण्याधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास कधीच बाधत नाही बघा, त्याप्रमाणे आत्म्यास देहसंबंधीचे विकार हे कधीच बाधत नाहीत. सातवा गुरु आहे दत्तात्रय महाराजांचा सूर्य. सूर्यापासून जो गुण घेतला निपक्षपातपणा. सूर्याप्रमाणे मनुष्यानं उपयुक्त वस्तूचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निपक्षपणे सर्व प्राण्यांना त्याचा लाभ द्यावा, पण त्याचा अभिमान नसावा बघा. तर बांधवांनो, सूर्याचा जो गुण आहे निपक्षपातपणा. सूर्य कधीही भेदभाव मानत नाही बघा. असं झालंय का एखाद्या भागावर ऊन पडलंच नाही, तो पापी आहे, तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, असं करतो का सूर्य? कधीच नाही. तसा माणसानं अभिमान कधी बाळगू नये बघा. सर्वांना समान मानावं. हा गुरु आहे दत्तात्रय महाराजांचा कपोत. कपोतापासून अलिप्तता हा गुण घेतला बघा. जसा बहिरी ससाना कबुतराच्या परिवारासहित भक्षण करतो बघा त्याला, तसंच जो संसारात जास्त आसक्ती दाखवतो त्याचा काळ हा नक्की भक्षण करतो बघा. म्हणून माणसानं वेळ आल्यानंतर संसारापासून दूर व्हावं बघा. नववा गुरु बघा अजगर. अजगरापासून निर्भयता हा गुण घेतला बघा दत्तात्रय महाराजांनी. अजगराप्रमाणे मनाने प्रारब्धावरती विश्वास ठेवून अल्प स्वरूपात जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही जरी नाही मिळालं तरी स्वस्वरूपी लय लावून बसावं बघा. म्हणजे अजगराचा गुण निर्भयता घेतला हा दत्तात्रय महाराजांनी बघा. भगवंतावरती विश्वास ठेवा असं सांगतात. 10वा गुरु बघा समुद्र. आणि या समुद्रापासून परोपकारी कसं राहावं हा गुण बघा दत्तात्रय महाराजांनी घेतला. समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने संवेदनशील राहून सुख उपभोगाचा लाभ झाल्यानं सुखी होऊ नये किंवा दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये बघा. सदैव आनंदित राहावं. जी समुद्रापासून परोपकारी राहावं, जीवन जगावं हे शिकले बघा. 11वा गुरु आहे पतंग. आणि या पतंगापासून मोहत्याग हा गुण घेतला बघा. की ज्या प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून जातो बघा, म्हणजे फुलपाखरू, त्याप्रमाणे श्री विलासाकरता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो बघा. 12वा गुरु बघा माशा आणि मधुहा. तर याच्यापासून धनसंचय त्याग कसा करावा हा गुण घेतला बघा. की ज्या प्रकारे मधुहा काही उद्योग न केल्या वाचून मदाची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने अधिक प्रपंचात न पडता ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे वेळेचा उपयोग करावा.
13वा गुरु बघा गजेंद्र, हत्ती. तर याच्यापासून जो गुण घेतला भगवंतानी, काम विकारावर वश करणे. बघा हत्ती बलवान असला तरी त्याच वश करण्यासाठी आणि या काष्टाच्या हत्तीला पाहून तो हत्ती त्या ठिकाणी येतो आणि खड्ड्यात पडतो बघा, कडला जातो. त्याचप्रमाणे स्त्री सुखाला भुलणारा मनुष्य त्वरित बंधनात येतो बघा. 14 गुरु आहे बघा भ्रमर, आणि या भ्रमरापासून गुण घेतलेत बघा देवानं, विषयात न पडणे. सूर्य विकासी कमळे जे आहेत ते सूर्य मावळताच मिटतात बघा, आणि अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधनात पावतो बघा. यावरून विषय सक्तीनं बंधन प्राप्त होतं. आणि हे पाहून विषयात आसक्ती बाळगू नये माणसं. विषयात जास्त जर पडलो तर नक्की आपण त्या ठिकाणी पकडलं जातो. 15वा गुरु आहे मृग, आणि या मृगापासून दत्तात्रय महाराजांनी मोहत्याग हा गुण घेतला बघा, की मोहत्याग कसा करायचा. पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही बघा हरिण, परंतु हे कस्तुरी मृग बघा मधुर गायनाला लुब्ध होऊन प्राण गमावतो बघा. म्हणून हे लक्षात घेऊन कोणत्याही मोहात आपण पडू नये बघा. 16वा गुरु बघा मत्स्य म्हणजे मासा. माशाचा जो गुण घेतलाय बघा चवीत न गुंतणे. त्याचं असं लोखंडाच्या गळाला बघा बांधलेला मांस पाहून बुलल्यामुळे मासा तो गिळतो आणि प्राणाला मुकतो बघा. त्याप्रमाणे मनुष्याने जिभेच्या स्वादात बंद झाल्यामुळे जन्म मरणाच्या रूपी या फोऱ्यात माणूस अडकतो बघा. ज्या ठिकाणी खायला मिळते त्याच्या पाठीमागं पळू नये बघा. काही वेळेला याच्यामुळे सुद्धा आपण अडकलं जातो. 17वा गुरु आहे पिंगला म्हणजे वेश्या. या ठिकाणी गुण भगवंताने घेतला आशेचा त्याग बघा. एके रात्री बराच काळ वाट बघितल्यानंतर एकही पुरुष त्या वेशीकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य प्राप्त झालं, परंतु अंगी आशा प्रबल असणारे सुख निद्रा लागली. म्हणून बघा आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही बघा. आशा किती असावी पण आशेत सुद्धा त्याग करावा लागतो. 18वा गुरु आहे टिटवी. तर ह्या टिटवीपासून बघा उपाधीचा त्याग करणे गुण घेतला बघा देवाने. तर बघा चोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात आणि तिला टोचा मारता पाठलाग करतात. शेवटी ती बघा मासा टाकून देते आणि मासा टाकून दिल्यानंतर बघा तोचे घार त्याला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे घारीच्या पाठीमागे लागले आणि त्या घारीचा पिच्छा पुरू लागतात. टिटवी ही निश्चिंत झाली एकदम ती तुकडा सोडल्यामुळे माशाचा, म्हणून तिचा पिच्छा सोडला बघा कावळ्यांनी. त्याच प्रकारे म्हणजे संसाराची जी उपाधी आहे पण जुगारून देण्यात शांती आहे बघा मोक्ष प्राप्तीसाठी. आणि 19वा गुरु बघा बालक. तर बांधवांनो बालकापासून आनंदी राहणं हा गुण स्वतः दत्तात्रय महाराजांनी घेतलाय बघा. जग हे प्रारब्धाधीन समजून राहावं. हे प्रारब्धाधीन समजून विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावं आणि आनंद भोगावा. बघा जे सुंदर बाळ असतं बारकं ती नेहमी आनंदी असतं, हसत असतं. कुठली चिंता करतं का? अजिबात नाही. पाऊस पडो ना पडो, घरात पैसा असो ना असो, त्याला काय त्याची काय देणं घेणं नाही. म्हणून हे बालक सुंदर आणि हसर असतं. 20वा गुरु हा कंकण घेतलाय बघा. कंकणापासून एकांत वास साधणे हा गुण घेतला दत्तात्रय महाराजांनी. तर बघा 2 बांगड्या एकावर एक आपटून त्याचा आवाज येतोय सगळ्यांना माहिती. त्या प्रकारे 2 माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र राहिल्यास कलह त्या ठिकाणी तो भांडणं होते. म्हणून जे ध्यान करणारे योगी आहेत या करण्याने निर्जन जागा शोधावी, त्या ठिकाणी एकटं राहावे बघा. आणि एकांत वास कसा असावा हे कंकणापासून शिकले बघा आपले गुरुदेव. आता 21वा गुरु आहे कारागीर शरकर्ता. तर या कारागिरापासून एकाग्रता हा गुण दत्तात्रय महाराजांनी घेतला बघा. एकदा एक कारागीर एकाग्र चिंतेने बाणाचे पाते करत असतो बघा. त्यावेळेला जवळून राजाची स्वारी वाजत गाजत चाललेली असते. तर नंतर एकाने विचारलं, अरे राजाची स्वारी तू बघितली का नाही इथून? त्यावेळेला म्हणला, मी राजाची स्वारी बघत नव्हतो तर मी बाणाचं टोक करत होतो. म्हणजे विचार करा त्याची एकाग्रता किती होती. म्हणून आपल्या सर्व मनांची इंद्रिय एका ठिकाणी लीन असतात. तर 22वा गुरु आहे सर्प सावधानता हा गुण घेतला बघा. सावधता. 2 सर्प कधी एकत्र राहत नाहीत बघा. सावधपणे फिरतात, वाटेल तिथं राहतात. मन बघा 2 बुद्धिवंत माणसांनी कधीही एकत्र राहू नये आणि भांडूही नये. स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तिथे राहावं. घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभ वाढतो बघा. 23वा गुरु आहे बघा कोळी. कोळी म्हणजे जे मातीची घरं बांधतो ना छोटे छोटे आपल्या घराला दिसतात त्याला कोळी. या कोळ्यापासून ईश्वरी इच्छा हा गुण देवाना घेतला बघा. की ज्या प्रकारे कोळी घर बनतो आणि मनात वाटेल तेव्हा पुन्हा ते घर गिळून टाकणे स्वतंत्र होतो, तसंच प्रत्येक गोष्ट हे ईश्वरानं निर्माण केली बघा. ईश्वरच ते नष्ट करू शकते. त्यामुळे कुठलेही दुःख बाळगू नये. एखादी गोष्ट एखादी घटना घडलीत कधी दुःख बाळगू नये. हे सर्व होतंय ईश्वराच्या इच्छाप्रमाणे. 24वा गुरु आहे भ्रमर कीटक. भ्रमर याच्यापासून गुण ईश्वर स्वरूपात घेतले. की भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतंत्र भ्रमणाला पावतो तसंच बघा एकनिष्ठपणाने परमतत्वाचे चिंतन करणारा योगी हा परमात्म्यास पावतो बघा. तर बांधवांना असे गुरुदेव दत्तांची 24 गुरु आहेत की भगवंत गुरु शोधायला कुठे गेले नाहीत बघा. जे या पृथ्वी तलावरती आहेत
जे भेटले त्याच्याकडून ज्ञान भगवंताने घेतलं. पण बांधवांनो, गुरु शोधण्याची कुठेही तुम्हाला गरज नाही. बघा आता गुरु अनेक आहेत, कानात फुंकलं काय बोललं झाला गुरु. आपले जीवन जगताना जे जे भेटेल या निसर्गानं निर्माण केले त्याच्यापासून आपल्याला सगळं शिकायला भेटेल. म्हणजे आपला आत्मा हा गुरु आहे. बघा जे डोळ्याने दिसल त्याच्यापासून घ्यावं आणि शिकावं. तर बांधवांनो, दत्तात्रय महाराजांचे जे गुरु आहेत सगळे गुरु, आणि या गुरुपासून घेतलेलं जे ज्ञान आहेत, गुण आहेत, हे आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत नक्की पोहोचू शकतं. बघा त्याला जर माहिती आवडली असेल लाईक करा, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बांधवांनो, या गोष्टीबद्दल या गुरूंच्या बद्दल आपल्याला नक्की काय वाटते की आपल्याला गुरु शोधावाच लागणार नाही. बघा नक्की काय वाटते याच्याबद्दल आम्हाला आपण नक्की कमेंट करा. बघा गुरुदेव दत्त. जय हिंद, जय भारत.